अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी गंभीर दखल घेतली आहे. म्हेत्रे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून या घटनेची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही म्हेत्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी या अपघाताच्या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पहा. ॲक्च्युली साडीचं हे करून बांधलेलं नव्हतं, ते लँडर होतं. पहिली दुसरी मुलासाठी ते लँडर देतात, जिल्हा परिषदेकडनंच देते त्यांना. आणि ते बांधायचं पुराणात चढायला वगैरे ते वेगवेगळे पट्टे असतात कलाची माहिती व्हावं हे व्हावं नाही. साडी बिडी काय बांधलं नव्हतं. तिथलं जे सरपंचांनी काम केलं आहे ते सगळं भोगास काम केलं म्हणून ते पडलेलं. आणि दुसरं म्हणजे हाईट म्हणजे कालच तिथं त्याच्या बाजूलाच संडास बांधकाम करून आलं. संडासचं बांधकाम खोदाई करायला पाहिजे ना, पायाचं जमिनीवरच ठेवलं आहे नाही, जमिनीवर ठेवून हे करून आहे. परत ते सगळे गावातले लोक जाऊन तक्रार करून बंद पडलेत. मला म्हणले साहेब आत्ताच बंद पडलो बघा म्हणले. म्हणजे काय चाललं काय. आणि ते हैदराबादचे सगळे तुम्हाला फोटो पाठवतं आणि पाठवतं आमच्या माणूस सगळे 20 लाखाचा खर्च दाखवत येतं. तिथं 3-4 लाख खर्च झालं नाही. संडास तसंच आहे, ते सगळे कचरा सगळं तिथं हैदराबाद शाळेचं असं भोगस काम केलेलं आहे. तेच सांगितलं शिवाला व चौकशी करा, कारवाई करा म्हणलं कोण दोषी असेल त्यांच्यावर. असं झालं तर कसं काय. एक तर निधी मिळत नाही, मिळालं निधीचं पण असं केलं तर कसं चालणार आहे. प्रतिक्रिया काय दिली सर शिवसाहेबांनी? चौकशी करतो म्हणले. धोकादायक वर्ग खोल्या नव्हत्या पण किती धोकादायक वर्ग खोली नव्हती नसताना देखील ते पडले असं विषय. धोकादायक नव्हती म्हणते. धोकादायक होते. 30-35 वर्ष झालं बांधलेलं. ते 2 वर्षापूर्वी ते प्लॅस्टरचं काम केलेलं आहे. तिथल्या सरपंचांनी कोणतरी प्लॅस्टर नीट केलेलं आहे. ते हुक्का तर ते खाली चाललं ते सगळं. ऑडिट पण केलं नाही. ऑडिटची गरज होती. गरज होती करायला पाहिजे. साडीने झोका बांधलं होतं का? नाही लँडर असतं बघा ते हुक्का त्या लहान पूर्ण आहो ते दोरीचा धोका नाही, दोरीचं शिडी असतं. दोरीचं शिडी असतात ते असं त्या हा ते लँडरमध्ये चालायचं. आणि ते साहित्यामध्ये जिल्हा परिषदेकडे देते ना शाळेला ते होतं. ते अजून ते बांधायला गेले होते, ते अजून बांधलं पण होतं. साहेब अक्कलकोट तालुक्यातले बऱ्याचशा शाळा अशा आहेत आणि शैक्षणिक साहित्यांचा अभाव देखील आहे. बऱ्याच शाळा असा आहेत. हो भरपूर अभाव आहे. पाठीमागे ताईंनी देखील या ठिकाणी प्रस्ताव दिला होता, कारण काय गुरुवाडीचा एक विषय होता त्या संदर्भात देखील दिला होता. आता शाळा ती पाठीमागे भरते या ठिकाणी, पण विद्यार्थ्यांच्या कुठेतरी सुरक्षिततेचा अजूनही प्रश्न अक्कलकोट तालुक्यात आहे. 90% आहे. अजूनही नाही, 90% आहे. 90% शाळा कधी पडते सांगता येत नाही. संबंधित काम नीट केलं लक्ष दिलं असं आहे. तिथं सिस्टीम काय आहे माहीत आहे का. जी बी कोण येत नाही तिथल्या सरपंचांनी करायचं, MB भरायचं, सही घ्यायचं, बिल काढायचं असं सिस्टीम आहे सोलापूर जिल्हा परिषदमध्ये. काय करण्यात नाही. पहिलं कसं होतं आमच्या वेळेला एखादं काम मंजूर झालं तर तिथलं जी येणार ते जागा स्पॉट दाखवणार, नंतर येणार लेआउट करणार. काम चालू करत असताना ते जी येणार काम असं करा म्हणणार, मटेरियल टाकलं तर येऊन चेक करणार, हे मटेरियल असं वापरा म्हणणार. आता तसं काही नाही. काम त्यांनी करायचं, MB भरायचं, सही करायचं, संपलं. कारवाई कोणावर असं जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई. तुम्ही ते मुख्याध्यापकाला ते सराला त्याचं काय दोष आहे, त्या मुख्याध्यापकाचा काय संबंध आहे विचारायचं. ते मास्तरचा काय संबंध आहे त्याला धरायवर धरायचं. कोण चोर आहे त्याला पकडा ना. चोर सोडून साधूला पकडलं तर काय उपयोग आहे. बरोबर आहे की नाही. साहेब आता सर्व पूर्णपणे शाळा बंद आहे. वरांड्यामध्ये आता शाळा भरत आहे. मी विचारलो का तिथं जवळजवळ काहीतरी 110 ते 125 पोरं आहे तिथं. कोणी आले नाही भिवून शाळेला. फक्त तिथं 25-30 पोरं होते, ते पण बाहेर आहे. ते व्हरांडा पण कसला आहे, ते दगड गोट्याने भरलेलं. ते बसता पण तसल्या ठिकाणी बसलेत मुलाला. मी म्हणलं बाहेर का बसवले साहेब. ते कोणी आत यायला नाही. आणि पाण्याची सोय नाही तिथं. एक पाईप काढले असं बाजूला मध्यान्ह भवनाचे जेवण बनवते, तिथं जेवतेत मुलं, तिथे येऊन पाणी पितात. पण ते एक पाईप पडले तसं. अहो त्याला तोटी तरी बसवा निदान पोरांना प्यायला, ते पण बसवले.
म्हणजे एवढं चांगलं कारभार चालू आहे जिल्हा परिषद शिक्षण खात्याचं. आता जखमी विद्यार्थी आहेत का घरी गेले? आहेत ना, एक लहान पोराला 3-4 टाकी पडले आणि उद्या विषय म्हणजे कोणतरी जवळच असतं ते. तिथले 2 मास्तरांनी चांगलं काम केले. ते पडत असताना असं पोराला पोटात घेतलेत आणि स्वतःच्या अंगावर घेतले सगळे. 2 एक मुख्याध्यापक आणि एक मास्तर, त्यांना लागलं भरपूर पाठीमागं आणि एक मुख्याध्यापकाला डोक्याला जवळ 6-7 टाके आहेत. त्यांनी चांगलं काम केले. नाही तर ते एक पहिलीची मुलं किती जीव किती त्यांचा आहे. एवढं छोटंसं पडलं असतं तरी गेलं असतं, डोक्यावर पडलं असतं, पण त्यांनी ते वाचवले. तरी अंगाखाली घेतलेत त्यांना ते दोन्ही मास्तर म्हणून. म्हणजे समय सूचकता सुचलं त्यांना चांगलं. ते मास्तरांचं कौतुक करायला पाहिजे. उलट त्याला सस्पेंड करून टाकलं, त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना साहेब ऑडिटसाठी रिपोर्ट पण दिलं नव्हतं म्हणते, प्रस्ताव द्यायला दिला नाही. कोण? मुख्याध्यापकांनी, शिक्षण विभागाने. हां शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांनी हां विचारायला पाहिजे. नाही तुम्ही दरवर्षी ऑडिट होते, पण आता चांगलं काम केलं त्याने ऑडिट दिलं नाही म्हणजे कसं काय? तुम्ही सगळं करायला पाहिजे ना. दरवर्षी काय असतं ते सगळं. ते ठीक आहे, मुख्याध्यापकांनी दिले, त्याला जबाबदार दिला, ठीक आहे, पण त्यांनी त्या मुलाचा जीव वाचवला ना स्वतःच्या अंगावर घेऊन, हे पण बघायला पाहिजे. बक्षीस मिळालं त्यांना, नाही, जीव वाचवल्याचं साहेब, बक्षीस ह्या मिळालं. हा, जीव वाचवण्याचं बक्षीस या मिळालं. घटनेमागे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील, कोण जबाबदार असेल तुमच्या मते? कोणी का असे ना, चौकशी करा, त्याच्यावर कारवाई करा. अधिकारी असतील, ठेकेदार असतील, तिथे गावचे पुढारी असतील किंवा तिथे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते, कुठल्या का पक्षाचे असे ना, हे असले शाळेच्या कामात असं हलगर्जीपणा करत असेल, लहान मुलांच्या जीवाशी खेळत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. गट शिक्षणाधिकारी आले नव्हते म्हणतात. तर शिक्षणात लय भारी माणूस आहे आमच्या सगळ्यात. त्याला शिक्षण मंत्री करायला पाहिजे त्याला. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.